हाय. तर 2 दिवसांसाठी मी माझ्या मैत्रिणीच्या फार्म हाऊसवर आले होते. मी म्हणजे माझ्या मैत्रिणी पण आहेत. आम्ही सर्वजण इथे भेटलो होतो. कारण उन्हाळ्याचे 2 दिवस आंबे खाण्यासाठी तिने आम्हाला बोलवलं होतं. तिच्या शेतामध्ये खूप सारे आंबे आहेत आणि मटण वगैरे पण बनवायचं होतं. तर चला, फार्म हाऊस आहे म्हणून म्हटलं चला तुमच्याबरोबर पण त्याची होम टूर करूया. तर हे पाहू शकता, इथे समोर पूर्ण गेट बांधलेलं म्हणजे पूर्ण कंपाऊंड इथे बांधलेलं आहे. शेतात घर असल्यामुळे चारी बाजूंनी इथे कंपाऊंड बांधून घेतलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता झाडं पण सगळे हे जे आहेत ते पामची झाडं आहेत आणि त्याच्यामध्येच फुलाची म्हणजे मोगऱ्याची वगैरे आहेत. आणि पलीकडच्या बाजूला पूर्ण आंब्याची झाडं आहेत. आणि जे काही जेवढी आंब्याची झाडं आहेत ते सर्व केशर आंबा आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता, इथे हे आहे म्हणजे बोर घेतलेला आहे पाण्यासाठी. आता गावाकडे पाण्याचा किती प्रॉब्लेम असतो, जर पाणी नसेल तर खूप म्हणजे प्रॉब्लेम्स त्यांना फेस करावा लागतो. त्यासाठी इथे यांनी बोर पण घेतलेला आहे ज्यावेळी घराचं काम सुरू करायचं त्यावेळेस. आता ही सर्व झाडं आता थोडी मोठी झालेली आहेत. आणि टोमॅटोचं हे झाड आहे इथे, मोगरा वगैरे, तर त्याला खूप सारी फुलं लागलेली आहेत. तर अशा पद्धतीने सर्व घराच्या कडेने कंपाऊंड आहे आणि सर्व झाडं वगैरे लावलेली आहेत. आता तुम्हाला इथं दाखवते. आता हे आहे इकडे घर. आता इथे काय झाले, सर्वांचे फोटो काढायचे, रील्स बनवायच्या ते सुरू आहे. त्याच्यामुळे थोडीशी गडबड चालू आहे, थोडंसं इग्नोर करा. आणि आता मी तुम्हाला घर दाखवते. आता इथे माझे थोडेसे पाय पोळलेले आहेत, कारण मगाशी म्हणजे मी व्हिडिओ बनवायच्या आधी खूप ऊन पडलं होतं, त्याच्यामुळे माझे पाय थोडेसे पोळले. आता मी चप्पल घातलेली आहे. आता तुम्हाला घर दाखवते. घर दाखवण्याच्या आधी मी तुम्हाला तुळशी वृंदावनपासून आपण सुरुवात करूया. तर त्यांचं जे तुळशी वृंदावन आहे तर ते त्यांनी कोल्हापूरवरून ऑर्डर देऊन मागवून घेतलेलं आहे. म्हणजे आत्ता जे नवीन आलेले आहेत ब्लॅक क्रिस्टलमध्ये हे तुळशी वृंदावन आहे. आणि खूप छान पाहायलाही वाटतं. म्हणजे पहिले जे जुने राजवाडे वगैरे असायचे त्या घरांमध्ये जसे वाड्यांमध्ये असतात ना, त्या टाईपमध्ये हे तुळशी वृंदावन आहे. आणि हे असं आहे, समोरून जर पाहिलं तर असं आहे हे घर. आणि पाहिल्यावरती खूप छान वाटतं या घराकडे. आणि एकदम शेतात असल्यामुळे पूर्ण खेळती हवा आहे. वातावरणही खूप छान आहे आणि फ्रेश एकदम हवा आहे इथे. तर अशा पद्धतीने इथे सर्वांचं फोटोशूट चालू आहे. तर चला, आता मी तुम्हाला आतमध्ये कसं आहे हेही दाखवते. आता कसं झालं ना, खूप सारे जण आहेत, खूप छोटी मुलं पण 10-15 छोटी मुलं आहेत, त्यामुळे सर्व घरामध्ये थोडासा पसारा झालेला आहे, तर त्याच्याकडे इग्नोर करा. आता इथे मी आलेले आहे हॉलमध्ये. तर हा आहे हॉल. हॉलमध्ये पण पूर्ण फर्निचर केलेलं आहे. म्हणजे सोफा वगैरे जे आहे तो बनवूनच घेतलेला आहे फर्निचरमध्येच. आणि ते टी व्ही युनिट आहेत. टी व्ही युनिटच्या साईडलाच छोटेसे कप्पे आहेत फर्निचरमध्येच बनवलेले. तर त्याच्यामध्ये पण असे बुक्स वगैरे ठेवलेले आहेत. आणि बरंच आता आणखी काही काही आहे. तर तुम्ही पाहू शकता. आता हॉलमधून आलं की समोरच जिना आहे. अशा पद्धतीचं हे टी व्ही युनिट आहे. आता इथून समोर आलं की इकडे जिना आहे जो वरती जातोय तो. आणि जिन्यातून साईडलाच किचन आहे. आता किचनमध्ये एंट्री केली की समोरच देवघर आहे. आता खूप छान इथे पण देवघर आहे, ते पण फर्निचरमध्येच बनवलेलं आहे. आणि इकडे आहे किचन. आता किचनमध्ये पण खूप पसारा झालेला आहे. घरांचा नाश्ता, जेवण बनवायची धावपळ हे ते सगळं चालू आहे. काय करताय? त्याच्यामुळे खूप गोंधळ झालेला आहे. बिर्याणी बनवायची, बिर्याणी बनवायची. हां, तर अशा नाही पद्धतीने म्हटलं? ते किचन आहे. किचनमध्ये पण पूर्ण चला, हे आहे फर्निचर वगैरे किचन. केलेलं आहे. फक्त पसारा आहे तो इग्नोर करा. आणि या साईडला इथे फ्रीज आहे. आता किचनमधून आलं की समोरच वॉश बेसिन आणि बेसिन एरिया आहे. इकडे हा जिनावरती जातोय. जिन्याच्या खाली पण इथे फर्निचर वगैरे केलेलं आहे. आता समोर आलं की लगेचच वॉश बेसिन आणि इथे एक मिरर लावलेला आहे. खूप छान त्याचा पण म्हणजे जो त्याची साईज आहे किंवा तो जो शेप आहे तो खूप छान आहे. आता त्याच्या साईडला एक बेडरूम आहे, मास्टर बेडरूम. आता इथे तुम्ही पाहू शकता जे कपाट वगैरे आहेत तर तेही असे बनवलेले आहेत फर्निचरमध्येच. आणि त्याचे जे दरवाजे वगैरे आहेत तर ते स्लायडिंगचे आहेत. इथे एक छोटासा आरसा पण आहे, तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने हे स्लायडिंगचे दरवाजे बनवलेले आहेत. आणि खूप छान स्पेस पण आहे त्याची. आता इथे आलं की लगेचच वॉशिंग एरियाच्या साईडला टॉयलेट बाथरूम आहे. आणि इकडे जी आहे ती दुसरी बेडरूम आहे. तुम्ही पाहू शकता
कारण बेडरूम वगैरे खूप मोठ्या मोठ्या आहेत आणि दोन्ही बेडरूममध्ये कपाट वगैरे आहेत, बेड बनवून घेतलेले आहेत. म्हणजे फुल फर्निश हे घर आहे. तुम्हाला घर कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा. आता खिडकीतून इथून पाहिलं तर बाहेर एक तुम्हाला म्हणजे टॉयलेट बाथरूम बाहेर एक काढलेलं आहे आणि खिडकीतून पूर्ण जो बाहेरचा म्हणजे परिसर आहे किंवा वातावरण जे आहे ते दिसते. तुम्हाला हे घर कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे असं होतं माझ्या मैत्रिणीचं फार्म हाऊस. तर ते कसं वाटलं तुम्हाला म्हणजे मला नक्की कमेंट करून सांगा. चला भेटूया नंतर. बाय.